निवेदिता मेनन या काही झालं तरी JNUच्या प्राध्यापिका होत्या. 1960चा त्यांचा जन्म आहे, म्हणजे आज त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे एका हिंदू स्त्रीला माझ्याकडून आदरानंच वागवलं जाणार होतं. मग मी कसा काय त्यांना शरीर सुखाचे मला माहीत असलेले फंडे शिकवणार होतो. त्या अरफा खानूम आपालाही आपण पामरानं काय शिकवावं? तिनं पदर झटकलं तर माझ्यासारखे 56 कच्चे लिंबू बदाबदा खाली पडतील. मित्रो नमस्कार. आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे की ज्या विषयावर सहजासहजी कोणी बोलत नाही. थोडासा खाजगी विषय असतो, त्यामुळं तो असा चव्हाट्यावर मांडला जात नाही बऱ्याचदा. आता तो नेमका विषय काय आहे याचा उलगडा होईलच तुम्हाला. मुळातच या विवेचनाला, या विषयाला हात घालताना मी सुरुवात अशी केली आहे की काहीतरी नाजूक प्रकरण आहे किंवा काहीतरी आतबट्ट्याचा व्यवहार आहे असं कुठेतरी तुम्हाला शंका येईल. पण नाही, हा फिरून फिरून एका फार महत्त्वाच्या विषयावर येऊन थांबणार आहे. सगळं हे जे काय आहे ते महाराष्ट्रातच काय तर देशभरात अनेक जडजंबाळ राष्ट्रभक्त हिंदुत्ववादी नेते जे आपल्याला भगव्या रंगाचे सदरे परिधान करताना दिसतात, गळ्यात भगवा गमछा घालून हिंडताना दिसतात, डोक्यावर भगवी टोपी घालतात, त्याच्यावर बऱ्याचदा जय श्रीराम लिहिलं असतं, मग कुठे कुणी काय अजून भलतंच काहीतरी लिहिलेलं असतं. आता हे जे लोक असतात अतिशय आक्रमक भाषेत, सो कॉल्ड कट्टर हिंदुत्ववादी लोक एका विषयावर बोलताना दिसतात आणि तो विषय म्हणजे लव्ह जिहाद. मला या सगळ्याच महानुभावांबद्दल अत्यंत आदर आहे. मी कुणाचा अनादर करत नाही. सगळेच आपापल्या जागेवर एकदम योग्य आहेत. अलीकडे मला एक पुरस्कार देऊन गौरवलं गेलं, हिंदू धर्म योद्धा पुरस्कार. असं काय कुठलं युद्ध मी लढतोय मला माहीत नाही. कराडला तो कार्यक्रम झाला होता. हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन पिढ्यानपिढ्या जे पश्चिम महाराष्ट्रात भगव्याचं रक्षण करतायत त्या पावसकर कुटुंबियांचा, विशेषतः विक्रमदादा पावसकरांचा मी आभारी आहे. त्यांनी हा पुरस्कार मला दिला. या विक्रमदादांचं लव्ह जिहादवर प्रचंड काम आहे. ही अशी जी मंडळी आहेत ना, यांचं काम नेमकं कसं चालतं ते आपण अभ्यासलं पाहिजे. पण ते राहिलं बाजूला. आपण काय करतो? आपण दिखावा करतो. भगवा भगवा भगवा, ज्याला भगवा आतंकवाद म्हणून कधीतरी प्रेझेंट केलं गेलं होतं, त्या भगव्याचा अतिरेक करून आपण असे आक्रमक असल्याचा आभास निर्माण करून अंगावर जातो लोकांच्या. आता मी ज्या विक्रम पावसकरांचं नाव घेतलं, अशी काही जी नावं आहेत ती वगळली ना, तर जसे गोरक्षकांमध्ये गुंड निर्माण झालेत ना, जे गोरक्षक बनून त्या मुखवट्याआड आपला वेगळाच अजेंडा राबवताना दिसतात आणि नंतर पकडलेही जातात पुढे मागे ते, तसेच लव्ह जिहाद विरोधात काम करणाऱ्या काही सो कॉल्ड हिंदुत्ववाद्यांचा देखील मला फारसा चांगला अनुभव नाही आहे. अभ्यास होनी प्रकटावे असं संत महात्मे सांगून गेलेत आपल्या महाराष्ट्रातले. पण आपण आपलं संत वाङ्मय वाचलंय कुठं? आज केंद्रात मोदीजींचं सरकार आहे, हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. मग उगाच अंगात शेव चढल्यासारखं उठसूट हा जिहाद तो जिहाद असं काहीतरी काढून त्यावर मुळातच नसलेल्या बेटकुळ्या फुगवून दाखवायच्या. आता मी हे जे काही बोलतोय ते थोडंसं विरोधाभासी वाटेल तुम्हाला माझ्या रोजच्या भूमिकेपेक्षा, पण लव्ह जिहादला कसं काउंटर केलं पाहिजे यावर धर्मजागरणच्या अनेक मंथन बैठका होतात. त्या कधी तुम्ही अटेंड करा. कायदा कसा वापरायचा याबद्दल त्यात सांगितलं जातं. तिथे जाऊन ऐका. कोल्हापुरातले आमचे मित्र बापू कोल्हापुरे किंवा ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, मुकुंदजी भावे अशी मंडळी असतील, या मंडळींनी प्रचंड चिकाटीनं या एका विषयावर जबरदस्त काम केलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आपण, तर माझ्यासारख्या एका गर्विष्ठ हिंदूचे डोळे जर का कोणी उघडले असतील तर त्या 2 बायका होत्या. तर मला आलेला माझ्या हिंदू असण्याचा, माझ्या लोकप्रियतेचा माज जर का कोणी उतरवला असेल तर त्या 2 बायका होत्या. त्यातली एक हिंदूच होती, पण दुसरी स्त्री मात्र मुसलमान होती. हिंदूंनो, तुम्ही कुठे कमी पडताय हे जर समजून घ्यायचं असेल ना, तर या 2 बायकांमधला जो संवाद आहे तो ऐका. तर काही चॅनल्सवर सध्या स्त्रियांच्या शारीरिक गरजा, त्यांची कामतृप्ती, ऑर्गॅझम अशा विषयांवरचे पॉडकास्ट हे गाजतायत. लाखो करोडो लोक हे पॉडकास्ट अगदी समरसून ऐकतात. आंबट तुरट चव लागत असेल कुठेतरी. मी आता ज्या 2 महिलांचं संभाषण तुम्हाला ऐकवणार आहे त्यातून काही बोध होतोय का, हे आपल्या सो कॉल्ड पुरुषांनी, म्हणजे
हिंदू पुरुषांनी बघायला हवं, ऐकायला हवं. ऐका. लड़कियों को मुसलमान लड़के क्यों पसंद आते हाँ, ये मुझे हमेशा लगता है कि ये कहते कहते इनको शर्म नहीं आता कि हिंदू मर्द क्यों नहीं कर सकते ये हिंदू मर्द जाके ले आए मुसलमान औरतों को हमारे समुदाय में, तो उनको लाए बहू बना के, क्यों नहीं होता है आपसे? तो ये कहने में उनको शर्म नहीं महसूस होती कि हमसे नहीं होता, वो करते हैं, वो हमारी लड़कियों को छीनते हैं, हमसे नहीं होता, तो शर्म नहीं आती है उनको ये कहने में, तो शर्म नहीं आती है उनको ये कहने में। मुझे हमेशा लगता है कि लव जिहाद वाला मामला ना एक बेबसी का प्रकट करना है, एक बेबसी का प्रकट करना है, अपनी बेबसी प्रकट कर रहे हैं ये हिंदू मर्द कि हमसे नहीं होता है। और ये इतने मतलब होंगे इतने ही फिर मुसलमान मर्द होंगे इतने ही डिजायरेबल, बहुत ही अट्रॅक्टिव्ह होते हैं, बहुत ही अट्रॅक्टिव्ह होंगे, क्या कह सकते हैं। तर यातली जी मुलाखतकार आहे अरफा खानूम शेरवानी नावात, तर नावावरूनच कळलं तुम्हाला कोण आहे. तिचे विचारही ऐकले आपण. पण दुसऱ्या ज्या भगिनी आहेत ना, निवेदिता मेनन, ज्या JNU सारख्या डाव्या विचारांच्या पैदाइशी घडवणाऱ्या फॅक्टरीतल्या एक प्राध्यापिका आहेत आणि त्यांना उजव्या विचारसरणी विरोधातल्या असंतोषाच्या प्रकटीकरणाचे सशक्त किंबहुना शक्तिशाली प्रतीक वगैरे मानलं जातं. ही तीच निवेदिता मेनन आहे जिची भूमिका द काश्मीर फाईल्समध्ये पल्लवी जोशीनं साकारली होती. सुरमा लावून पान खाऊन बाईकवर घिरट्या घालणाऱ्या टोपाकट मुसलमानांमध्ये जो आहे तो एक्स फॅक्टर हिंदू पुरुषांमध्ये नाही, असं एका बंद खोलीत बसून बोलणाऱ्या या स्त्रिया. मला असं वाटतं की यांनी खरंच हिंदू पुरुषांमधला तो एक्स फॅक्टर अनुभवण्याचा प्रयत्न केला असेल का हो कधी? आता त्या अनुभवात यांचा भ्रमनिरास झाला असेल का? नंतर यांना एखाद्या किंवा अनेक मुस्लिम पुरुषांनी प्रभावित केलं असावं बहुधा. मग ती तुलना झाली असेल की अरे तो हिंदू बघ कसा गळपटला होता, हा काय ऐकत नाही मुसलमान. मग तुलना होते. मग ह्या तुलनेतून यांचे विचार असे बदललेत का? यांच्या गप्पांचा सूर हा असाच लागला असं मला वाटत होतं की हिंदू पुरुषांमध्ये ती बात नाहीये जी मुसलमानांमध्ये आहे. म्हणून तुमच्या मुली, हिंदूंच्या मुली हे लसणीचे सहज पटवून घेऊन जातात. आता इथवर ठीक आहे, आपण ऐकून घेतो. पण या आपल्या मुली, आमच्या मुली कशा जातात, का जातात, त्याचं समर्थन करताना हिंदू धर्मात स्त्रीला कसं दुय्यम स्थान दिलं जातंय यावरही या ताई अकलेचे तारे तोडतात. इस पर वापस आ जाती हूँ लव जिहाद पे, क्योंकि बाकायदा फिल्में इस पर बनाई गई हैं और ये भी बार बार कहा जाता है, ये इनकी जो ये हिंदू राष्ट्र की जो परिकल्पना में तमाम जो इनके स्पीकर्स हैं उनमें बाकायदा, मुझे नाम याद नहीं आ रहा, किसी ने कहा था कि आप ज़्यादा अट्रैक्टिव बनने की कोशिश करें, जो हिंदू पुरुष हैं उनके लिए भी कहा. और इस तरह से माना जाता है कि भाई एक हिंदू मुस्लिम लड़का जो है वो सुरमा लगाकर पान खाता हुआ आता है, बड़ा हैंडसम लगता है, बाइक पे आता है और हिंदू लड़की का दिल चुरा के ले जाता है. लेकिन ये भी जो आपने कहा, इसकी काट ये है कि हिंदू लड़के ऐसा क्यों नहीं कर पा रहे हैं. उसकी काट ये है सुरमा इज अवेलेबल टू देम आल्सो, और एक तावीज़ भी पहनना चाहिए वो कर लो. उसकी काट ये है क्योंकि जो मुस्लिम लड़के ये कर रहे हैं वो धर्म परिवर्तन का पूरा एक नेटवर्क है, जिसकी वजह से हिंदू लड़कियों को फंसाते हैं वो शादी के नाम पर, तो प्यार के इसका नाम. मतलब नहीं, ये है लेकिन ना, हिंदू लड़के ये नहीं कर रहे हैं, इसलिए शादी नहीं हो रही. नहीं तो ये इसका मतलब ये हुआ, जैसे मैं कह रही थी कि वो सिर्फ मुसलमानों से नफरत नहीं करते, वो औरतों से भी नफरत करते हैं जो कि सही पितृसत्तात्मक समाज की माँ बहनें बीवी नहीं बन सकती या नहीं बनना चाहती. आज़ाद ख्याल और आज़ाद ख्याल. तो उनको लगता है कि जो औरतें हैं जो फंस जाते हैं इसमें, इनका कोई दिमाग नहीं है, वो बिल्कुल मतलब मुर्गी बन के किसी के पीछे जा सकते हैं, इनका कोई दिमाग नहीं है ना कोई कुछ है. मतलब यही है ना कि कोई भी सुरमा पहन के आए और आप उसमें फंस जाते हैं. तो चलिए मुसलमान चला रहे हैं ये जिहाद, लव जिहाद में भी मतलब मान भी लेते हैं कि वो मतलब वो पूरा साजिश है और उनका ये है कि हम मुसलमानों की तादाद बढ़ाएंगे. इस पे मैं एक्चुअली एक बात और कहना चाहूँगी, लेकिन इसको ख़त्म करें पहले. तो तादाद बढ़ाएंगे इससे, अगर वो कर रहे हैं तो इस लव जिहाद का जो कैंपेन करते हैं उनकी समझ में हिंदू औरतें बिल्कुल बुद्धू हैं ना, वो बिल्कुल इतनी बेवकूफ़ हैं कि कोई भी आके सुरमा लगा के बाइक पे आए तो वो चली जाएंगी और शादी करेंगी. तो उनको क्या लगता है क्या है हिंदू औरत? आपकी हिंदुइज्म में क्या फिर खामी है कि हिंदू औरतें ऐसी बनी, इतनी बेवकूफ़ बनी? तो आपका तो फिर कुछ प्रॉब्लम है ना, आप अपने घर में जाके देखिए ना. आम्ही हिंदू परस्त्रीला मातेसमानच मानतो, आमच्यापेक्षा मोठ्या असलेल्या.
कळायला लागलं तेव्हापासून आई वडील, आमच्या घरातले जे काही ज्येष्ठ वरिष्ठ किंवा आजूबाजूचे काका काकू, अगदी शेजारच्या मावशी आम्हाला हे शिकवायच्या की परस्त्री माते समान आहे. आमच्या वाचनात जे आलं त्यातही हेच वाचलं आम्ही. आमच्या उपासनांमध्ये शक्तिपीठ आहेत जिथं मातृशक्ती म्हणून देवतेतलं स्त्रीत्व पूजलं जातं. कामाख्या मातेच्या मंदिरातही स्त्रीच्या सृजन शक्तीला पूजलं जातं. अशा वेळी मला आठवतंय JNU मधलं या निवेदिता मेननचं एक वादग्रस्त वक्तव्य. ज्यावेळी भारतीय जनता पक्षानं भारत मातेचं आणि पर्यायानं मातृत्वाचं उदात्तीकरण हे राष्ट्रीयत्वाचा मापदंड बनवलं होतं, अशा पद्धतीचं प्रकटीकरण केलं होतं. अशा वेळी एका तरुण स्त्रीला मातृत्वाच्या भूमिकेच्या पलीकडे पाहण्याचा या शिक्षिकेचा सल्ला मला तर विचित्रच वाटला होता. तर तरुण स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणूनच बघा असं या विदुषीला थेट म्हणता येत नसावं बहुधा, म्हणून त्यावेळेला तिने हा खटाटोप केला होता. JNU मध्ये आलात तर इथलं स्वैर लैंगिक स्वातंत्र्य उपभोगा, कॉन्डोमची पाकिटच्या पाकिटं संपवा, हे बहुधा इथले प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवतात की काय, असा मला प्रश्न पडला होता. हिंदू धर्म स्त्रियांना कसा वागवतो हे जगजाहीर आहे. त्यासाठी निवेदिता मेननचं सर्टिफिकेट नको आहे आम्हाला किंवा आमच्या धर्माला. पण इस्लाममध्ये स्त्रीचं स्थान काय आहे, जनानखाना काय असतो, कशासाठी असतो, इस्लाममध्ये 4-4 लग्न करण्याची अधिकृत परवानगी का दिली जाते किंवा का दिली आहे त्यांच्या धर्माने, औरत याने की बच्चा पैदा करणे की मशीन, असं कोण बोंबलत हिंडत फिरतंय आणि कोण हे प्रत्यक्षात आणतंय. छे छे बच्चे, मागे मी एका व्हिडिओत एक तुम्हाला क्लिप दाखवली होती. एक चिच्चा होता, 6 बच्चे बोलतो मेरे भाई के 5 है, छोटे भाई के और 4 है. म्हणजे अख्खी फुटबॉलची टीमच बनवली यांनी. आणि हे करत असताना यांच्या ज्या बायका, ज्यांचा वापर केला जातो माध्यम म्हणून, त्यांची अवस्था काय झाली असेल. मग तुम्ही त्या स्त्रीला कसं वागवताय. आणि आम्ही हिंदू आमच्या भारतीय स्त्रियांना किंवा आमच्या घरातल्या आया बहिणींना कसं वागवतो, आमच्या पत्नीला कसं वागवतो, हा फरक आहे ना. ही जी तुलना करताना हे सगळे जे प्रश्न मला पडलेत ना, म्हणजे हिंदू स्त्रीला कसं वागवलं जातं आणि मुसलमानांमध्ये कसं वागवलं जातं, हे प्रश्न या प्रचंड आधुनिक विचारवंतिनींना का बरं पडत नसावेत. मग काय अशा उगा दोघी जणी बसतात आणि काहीतरी गप्पा मारतात. हा व्हिडिओ सादर करताना ना मला माझ्या भावनांवर आणि भाषेवर प्रचंड कंट्रोल करावा लागलेला आहे. खरं तर हा पॉडकास्ट बघितल्यानंतर एकेका मुद्द्यावर जर आतून आलेलं उत्तर इथं मांडायचं म्हटलं असतं ना, तर तुम्हाला सुखी कामजीवनाची गुरुकिल्ली किंवा ऑर्गॅझम कसा मिळवायचा अशा विषयावरचा एखादा व्हिडिओ बघतोय की काय, प्रभाकरला हे काय झालंय असा तुम्हाला भास झाला असता. निवेदिता मेनन या काही झालं तरी JNUच्या प्राध्यापिका होत्या. 1960चा त्यांचा जन्म आहे, म्हणजे आज त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे एका हिंदू स्त्रीला माझ्याकडून आदरानंच वागवलं जाणार होतं. मग मी कसा काय त्यांना शरीर सुखाचे मला माहीत असलेले फंडे शिकवणार होतो. त्या अरफा खानूम आपालाही आपण पामरानं काय शिकवावं. तिनं पदर झटकला तर माझ्यासारखे 56 कच्चे लिंबू बदाबदा खाली पडतील. असो, लव जिहादवर काम करणाऱ्या तमाम हिंदू बांधवांना एक प्रकारचं आव्हान देणारा हा पॉडकास्ट आहे. त्यातले विचार तर अजूनच प्रक्षोभक आहेत. आपण या टीकेला सकारात्मकतेनं घेत यातून काही धडा घ्यायचा ते पाहायला हवं. ढालगज बायका चहाटळपणा करू लागल्या की त्यांच्या चहाटळपणाला अंत नसतो असं आमचे प्रकाश काका म्हणतात. आडनाव विचारू नका. पण हा चहाटळपणा गांभीर्यानं घ्यायला हवा, एवढंच. एकंदरच या विवेचनावर एक हिंदू पुरुष म्हणून तुमचं मत काय हे तर मला जाणून घ्यायचं आहेच, पण मला माझ्या हिंदू माय भगिनींनाही विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतंय. मी तुर्तास इथेच थांबतो. तुमच्या कमेंट्स मला आवर्जून ऐकायच्यात, वाचायच्यात. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.